नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? देशातील पहिला 6 लेन स्टील स्लॅग आधारित रस्ता कोठे बांधण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी सुरत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सुरत या ठिकाणी देशातील पहिला 6 लेन स्टील स्लॅग आधारित असलेला रस्ता या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 3065 मेगावॉट सोलार पार्क क्षमता असलेले देशातील अव्वल राज्य कोणते या ठिकाणी ठरलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान 1 नंबरला आहे आणि मध्य प्रदेश 2 नंबरला आहे रँकिंगमध्ये. काळजीपूर्वक ऐका, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न फिरवून पण विचारला जाऊ शकतो. ही जे काय सोलार पार्कची कॅपॅसिटी आहे ती मेगावॉटमध्ये मोजली जाते आणि राजस्थान अव्वल स्थानी आहे. आणि राजस्थानमधील जे काय इन्स्टॉल्ड सोलार कॅपॅसिटी आहे ती किती आहे? तर 3065 मेगावॉटची. आणि 2 नंबरला कोण आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये जे काय इन्स्टॉल्ड सोलार कॅपॅसिटी सध्या किती आहे? 3050 मेगावॉट. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? तसेच या ठिकाणी आंध्र प्रदेश हे राज्य सुद्धा या ठिकाणी सोलार पार्क योजनेच्या क्षमतेमध्ये आघाडीवरती आहेत. तर आघाडीवरती 3 राज्य आहेत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश. लगेच या ठिकाणी आपण राजस्थानबद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना झाली 30 मार्च 1949 ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. स्टार मार्क करून ठेवा. नवीन मुख्यमंत्री बनले आहेत भजनलाल शर्मा असं त्यांचं नाव आहे. राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. 2-3 स्टार मार्कून ठेवा. 2024च्या प्रजासत्ताक दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इमॅन्युअल मॅक्रॉन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? इमॅन्युअल मॅक्रॉन असं त्यांचं नाव आहे. फ्रान्स देशाचे ते सध्याचे वर्तमानमधील राष्ट्राध्यक्ष आहे. त्यांना या ठिकाणी 2024च्या प्रजासत्ताक दिवशी ॲज अ चीफ गेस्ट प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं. यांच्या अगोदर या ठिकाणी जो बायडन अमेरिकेचे प्रेसिडेंट यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं, परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे इमॅन्युअल मॅक्रॉन यांना या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी अन्य ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांची नावे आहेत. जसं की पर्याय क्रमांक ए सिरिल रामाफोसा हे आहेत दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष. त्यांना या ठिकाणी 2019च्या प्रजासत्ताक दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक बी मध्ये आहेत अब्देल फताह अल सिसी. यांना या ठिकाणी 2023च्या या ठिकाणी प्रजासत्ताक दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. हे आहेत इजिप्त देशाचे राष्ट्राध्यक्ष. आणि पर्याय क्रमांक डी जैर बोल्सोनारो हे आहेत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष. 2020च्या प्रजासत्ताक दिवशी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. तुम्हाला कधी कधी एक्झाम मध्ये तुम्हाला असं पण विचारलं जाणार की बाबा कोणत्या 2 वर्षी या ठिकाणी बोलवण्यात आलेले नाहीत प्रमुख पाहुणे? तर लेटेस्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर 2021 आणि 22 मध्ये ड्यू टू कोविड इम्पॅक्ट म्हणजे COVID-19 महामारीमुळे या पॅन्डेमिकमुळे बोलवण्यात आले नव्हते चीफ गेस्ट. सर्व गोष्टी एकाखाली एक व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या पुस्तकाला 6वा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2023 मिळालेला आहे? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साल्ट अँड पेपर सिलेक्टेड पोएम्स नावाचा जो काही पुरस्कार आहे या ठिकाणी 6व्या क्रमांकाचा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार या पुस्तकाला मिळालेला आहे. ठीक आहे, 2 पॉइंट लिहून घ्या. सुकृता पॉल कुमार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांना सामाजिक कल्याणासाठी रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेला आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या पुरस्कारांवरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या व्यवस्थितपणे. चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सोमदत्त सिंग यांना. लता मंगेशकर पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलं सुरेश वाडकर यांना.
साहित्यासाठी JCB पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलं पेरुमल मुरुगन आणि जननी कन्नन यांना. स्कोच राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलं KSRTC या ट्रॅव्हल कंपनीला, किंवा हे जे काही कर्नाटक राज्याचं स्टेट रोड ट्रान्सपोर्ट आहे त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. पहिला मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर मध्वराज यस यांना. नासाच्या इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं सुजित रॉय यांना. 2023चा बुकर पुरस्कार आयरिश लेखक आहेत पॉल लिंच यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान द लीजन ऑफ ऑनर VR ललितांबिका यांना देण्यात आला. PRSI राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला सुगंती सुंदर राजा यांना. 33वा व्यास सन्मान या ठिकाणी देण्यात आला पुष्पा भारती यांना. आणि कर्मवीर चक्र पदक 2023 ने सन्मानित करण्यात आलं हेमचंद्रन रविकुमार यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 4, FIH प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 2023 पुरुष कॅटेगरीमधील तो कोणाला मिळालेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, हार्दिक सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? हार्दिक सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी FIH प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 2023 पुरुष कॅटेगरीमधील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हा जो काही खेळाडू आहे हार्दिक सिंग आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये सुवर्णपदक विजेता भारतीय संघाचा भाग होता. सोबत अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. सविता पुनिया कोण आहेत? गोलकीपर आहेत. तर यांना या ठिकाणी वर्षातील सर्वोत्तम महिला गोलकीपर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ही गोष्ट मला बाजूला लिहून घ्यायची आहे. सोबत अजून एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. FIH वर्षातील सर्वोत्तम खेळाडूमध्ये महिला कॅटेगरीमध्ये डच फील्ड हॉकी खेळाडू आहेत झॅन डी वॉर्ड यांना या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे. आणि FIH वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरुष कॅटेगरीमध्ये हार्दिक सिंग जे की भारतीय फील्ड हॉकी खेळाडू आहेत यांना निवडण्यात आलेला आहे. याच प्रकारे FIH गोलकीपर ऑफ द इयर मध्ये महिला कॅटेगरीमध्ये भारताच्या सविता पुनिया यांना निवडण्यात आलेला आहे. आणि पुरुष कॅटेगरीमध्ये परत एकदा डच फील्ड हॉकी खेळाडू आहेत पिरमन ब्लॅक यांना या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला तर मी आत्ता सांगितलं FIH गोलकीपर ऑफ द इयर 2023 देण्यात आला आहे गोलकीपर सविता पुनिया या खेळाडूला. पुढचा प्रश्न क्रमांक 5, मणिपूरने न्यूमोनियाचा सामना करण्यासाठी सांस नावाची मोहीम या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर प्रश्न तुम्हाला असा विचारला जाणार, हे जे काही सांस इनिशिएटिव्ह आहे, मोहीम आहे, कॅम्पेन आहे, याच्यामध्ये सांस या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. सांसचा फुल फॉर्म लिहून घ्या. सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज न्यूमोनिया. ठीक आहे, मला फक्त कमेंट करून सांगा जागतिक न्यूमोनिया दिवस कधी असतो, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, चेन्नई ग्रँड मास्टर्स बुद्धिबळ 2023 चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुकेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर डी गुकेश यांना या ठिकाणी यांनी या ठिकाणी चेन्नई ग्रँड मास्टर बुद्धिबळ 2023 चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. ठीक आहे, लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या क्रीडा पुरस्कारांवरती चर्चा करूया. जसं की पहिल्या भारतीय MotoGPचा विजेता या ठिकाणी ठरलेला आहे मार्को बेजेची. अंडर 19 मुलींची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा या ठिकाणी जिंकलेली आहे शुभी गुप्ता यांनी. फाइड वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकलेली आहे रौनक साधवानी यांनी. पहिली अंडर 23 महिला जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप जिंकली आहे रितिका हुडा यांनी. फाइडमधील जे काही फाइडचं ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा आहे महिला कॅटेगरीमधील ते जिंकलेलं आहे रमेश बाबू वैशाली यांनी. फाइडमधील ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा पुरुष कॅटेगरीमधील जिंकलेली आहे विदित गुजराती यांनी. FIH गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार 2023 आपण आत्ताच पाहिलं सविता पुनिया यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे हा अवॉर्ड. आशियातील सर्वोत्कृष्ट युवा क्रीडापटू पुरस्कार 2023 मिळालेला आहे शीतल देवी यांना. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर 2023 मिळालेला आहे अंतिम पांगल यांना. आणि चेन्नई ग्रँड मास्टर्स बुद्धिबळ 2023 भेटलेला आहे डी गुकेश यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 7, कोणत्या आफ्रिकन देशाने अलीकडेच ओपेक या गटातून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. अंगोला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. माझ्या मते मला थोडंसं आठवतंय ओपेक या गटातून ऑलरेडी इक्वेडोर नावाचा एक देश आहे तो देश सुद्धा या गटातून बाहेर पडलेला आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी अंगोला या देशाने सुद्धा बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला अजून 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हा जो काही ओपेक आहे या ओपेकचा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे.
तर लगेच याच्याबद्दल काही ठराविक गोष्टी आहेत त्या लिहून घ्या. जसं की आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक अंगोला हा देश आहे. तो ओपेक मधून बाहेर पडण्याची त्याने घोषणा केली आहे. याच्या मागचं कारण काय आहे तर उत्पादन उद्दिष्टांवरील फरक या ठिकाणी येत असल्यामुळे त्याने या ठिकाणी बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. अंगोला 2007 मध्ये ओपेक मध्ये सामील झालेला होता. ओपेक याचा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाणार. ओपेकचा फुल फॉर्म लिहून घ्या. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. निर्यात करणाऱ्या काय पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची एक संघटना आहे ज्याची स्थापना सप्टेंबर 1960 ला झाली. मुख्यालय आहे व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आणि सदस्य सध्या आहेत अल्जेरिया. अंगोला तर बाहेर पडला. कॉंगो, इक्वेटोरियल गिनी, गॅबॉन, लिबिया, नायजेरिया आणि UAE. आणि सध्याचे ओपेकचे महासचिव कोण आहेत हैथम अल घायस असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8. राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना कोणी सुरू केलेली आहे. तर पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना सुरू करण्यात आलेली आहे. लगेच आपण हिमाचल प्रदेश बद्दल चर्चा करूया. स्थापना झाली या राज्याची 25 जानेवारी 1971 ला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि राजधानी आहे शिमला. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन, पिन व्हॅली आणि सिंबलवारा. आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत पांडोह, चमेरा आणि नाथपा जाकरी. 2 महत्त्वाचे अजून पॉईंट लिहून घ्या. 100% घरांमध्ये LPG कनेक्शन देणारे पहिले राज्य आहे हिमाचल प्रदेश आणि ई पंचायत पुरस्कार 2020 चा सुद्धा जिंकलेला आहे हिमाचल प्रदेशने. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय ग्राहक दिवस 2023 केव्हा साजरा करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक डी 24 डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणजेच नॅशनल कन्झ्युमर डे म्हणून आपण साजरा करतो. 2023 ची थीम काय आहे लिहून घ्या. कन्झ्युमर प्रोटेक्शन इन द एरा ऑफ ई कॉमर्स अँड डिजिटल ट्रेड असं म्हणता येईल. सोबत 2-3 पॉईंट लिहून घ्या. 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा होता. तो त्या ठिकाणी पारित करण्यात आला होता आणि 24 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाली होती. तेव्हापासून राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस साजरा केला जातो. आणि अजून एक गोष्ट आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस कधी असतो तर दरवर्षी 15 मार्चला. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक ऐका. 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस. 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर. बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10 विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न स्टार मार्कून ठेवा. टिंबटिंब येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण AI वापरून रिअल टाइम भाषांतरित केलेले आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वाराणसी या ठिकाणी काशी तमिळ संगम यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे काही भाषण होतं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून रिअल टाइम या ठिकाणी ट्रान्सलेशन केलं होतं तमिळ लँग्वेजमध्ये. ही तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अजून एक पॉईंट लिहून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील नमो घाट येथे काशी तमिळ संगमचे उद्घाटन केलेले आहे. आणि तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जाणार की हे जे काही नवीन रिअल टाइम आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित भाषांतर करण्याचं टूल आहे साधन आहे त्याचं नाव काय आहे तर भाषिनी. एवढा गोष्ट तुम्हाला किंवा एवढा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11 कोणत्या हायकोर्टाने इंटिग्रेटेड व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टम आणि कोर्टरूम लाईव्ह ऑडिओ व्हिज्युअल स्ट्रीमिंग सिस्टम लॉन्च केलेली आहे. तर पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेशच्या हायकोर्टने. तर मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी इंटिग्रेटेड व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टम आणि कोर्टरूम लाईव्ह ऑडिओ व्हिज्युअल स्ट्रीमिंग सिस्टम लॉन्च केलेली आहे. जाता जाता आपण मध्य प्रदेशबद्दल सुद्धा चर्चा करून जाऊया. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1966 ला. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव.
राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पाहूया पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. नुकत्याच प्रकाशित झालेल्या इंडिया स्किल्स रिपोर्ट 2024 नुसार टिंबटिंब हे भारतातील तरुणांमध्ये काम करण्यासाठीचे सर्वात पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आलेले आहे, म्हणजेच इमर्ज्ड झालेलं आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ. आणि केरळमध्ये पर्टिक्युलर ठिकाण कोणतं तर तिरुवनंतपुरम. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, युनायटेड नेशन्सने कोणते वर्ष कॅमेलिडचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? 2023, 2024, 2025 की 2026? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.